बीन देअर डन दॅट. जर तुम्ही खरंच क्रिटिकल थिंकर असाल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण लक अशी कुठली गोष्ट नसते तुम्हाला सायंटिफिकली प्रूव्ह करून दाखवेल. यू आर नॉट अनलकी, यू आर इन रॉंग नेटवर्क. आणि ही गोष्ट लोकांना आयुष्यावर समजतच नाही. प्रत्येक माणसाचं आयुष्य एका नेटवर्कमध्ये एक्झिस्ट करतं. आणि आय एम नॉट टॉकिंग अबाउट इंटरनेट, आय एम टॉकिंग अबाउट फिजिकल ह्युमन नेटवर्क. तुमच्या लाईफचं प्रत्येक इंटरॅक्शन त्या नेटवर्कचा पार्ट आहे. तुमचे फ्रेंड्स, फॅमिली, कलिग्स, इंस्टाग्रामचे कनेक्शन्स, एव्हरीथिंग. द फॅक्ट इज तुमची लाईफ तुमच्या दमावर शेपच घेत नाही. तुम्ही ज्या नेटवर्कमध्ये राहता, ज्या नेटवर्कशी कनेक्टेड असतात, त्याच्यामुळे शेप होतं. तुमचे थॉट्स, तुमचे हॅबिट्स, एव्हरी अपॉर्च्युनिटी कम्स इन युअर लाईफ. तुमचा कॉन्फिडन्स लेवल, इव्हन द आयडिया ऑफ व्हॉट इज नॉर्मल अँड व्हॉट इज नॉट. तुम्ही आजपर्यंत फक्त तुमच्या आजूबाजूवाल्यांना मिमिक करत आलाय. आपल्या आजूबाजूला लोक कसं बोलतात, ते कोणत्या गोष्टींची व्हॅल्यू करतात, ते पैशांना, हेल्थला कसं ट्रीट करतात, व्हॉट ऑल थिंग्स आर पॉसिबल इन द लाईफ, वी कॉपी एव्हरीथिंग अनकॉन्शियसली. जर तुमच्या आजूबाजूला लोक कंप्लेंट करतात, देन यू विल ऑल्सो स्टार्ट कंप्लेनिंग. इफ पीपल अराउंड यू अफ्रेड ऑफ टेकिंग रिस्क, तर तुम्ही सुद्धा रिस्क नाही घेणार. इफ दे आर इझी गो विथ द करप्शन अँड चीटिंग, तर तुम्ही पण त्या गोष्टींसाठी नॉर्मलाइज होता. अँड द सेम वे कल्चर बिल्ड होतं. आणि जेव्हा एक नेटवर्कमध्ये राहणारे लोक सेम बिहेवियर आणि सेम बिलीफ सारखं रिपीट करतात, देन इट बिकम्स नॉर्म. जर तुमच्या कल्चरमध्ये सांगितलं जातं की बिझनेस करणं इज रिस्की अँड जॉब करणं इज सेफ, यू विल फॉलो दॅट. सो लॉंग स्टोरी शॉर्ट, when the people who refuse to cross breed, cross learn, or cross experience out of their own little world or culture or network are very likely to lead very unlucky or mediocre life. कारण तुमच्या नेटवर्क तुमचं नॉर्मल डिसाईड करतं आणि तुमचं नॉर्मल तुमचे चॉईसेस डिसाईड करतात. खरं सांगायचं तर तुमचं नेटवर्क दोन प्रकारे बनतं. फर्स्ट बाय डिफॉल्ट अँड सेकंड बाय डिझाईन. बाय डिफॉल्ट म्हणजे ज्या फॅमिलीमध्ये तुम्ही जन्म घेता, ज्या स्कूलमध्ये जाता, ज्या सोसायटीमध्ये तुम्ही लहानाचे मोठे झालात, ज्या लोकांना तुमच्या पॅरेंट्सनी आणि तुमच्या रिलेटिव्हनी अप्रूव्ह केलं. द सेकंड इज बाय डिझाईन. बाय डिझाईन म्हणजे ज्या लोकांशी तुम्ही टच बनवून ठेवला आणि ज्या लोकांबरोबर तुम्ही डिस्कनेक्ट झाला. विच रूम यू एंटर, विच कन्व्हर्सेशन यू वॉक अवे फ्रॉम, ऑल दिस थिंग्स. तुमचं नेटवर्क तुम्हाला तीन प्रकारे इफेक्ट करतं. फर्स्ट, थॉट अँड बिलीव्हच्या बेसिसवरती, जे तुम्हाला आता जस्ट सांगितलं. सेकंड, अपॉर्च्युनिटीज, जॉब्स, क्लायंट्स, कोलॅबरेशन आयडियाज. आणि हे सगळं आकाशातून नाही टपकत. दे ऑल मूव्ह थ्रू पीपल. सो बिफोर सेइंग यू आर अनलकी, आस्क युअर सेल्फ if your network is good enough to move opportunities in your life. जर तुम्ही टवाळपोरांबरोबर टवाळका केला किंवा रिस्क न घेणाऱ्यांबरोबर हँगआउट केलं तर अनलकीच होणार. अँड द लास्ट वन, आयडेंटिटी अँड सेल्फ वर्थचं लेवल. इफ यू आर कॉन्स्टंटली सराउंडेड बाय पीपल who mock you or they don't believe in growth or they don't let you make your own decision, then of course you will have identity crisis and low self-esteem issues.